नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। नुकतीच रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी20 आणि कसोटीतील निवृत्तीनंतर चाहते आता त्यांना फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत। तर आज आपण 2025-2026 मध्ये भारतीय संघ किती एकदिवसीय सामने खेळणार तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। आता ते फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत। भारताला 2025-2026 मध्ये अनेक एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत। त्यात भारत 9 मालिकेत 24 वनडे सामने खेळणार आहे। टीम इंडियाचा पुढील एकदिवसीय सामना ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध आहे, ज्याची सुरुवात 17 ऑगस्टपासून होईल आणि तो 23 ऑगस्टपर्यंत चालेल। त्यानंतर भारत ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान आफ्रिकाविरुद्ध, जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे। यासह अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, पुन्हा न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध मालिका होणार आहे। महत्त्वाचे म्हणजे सर्व मालिका या 3 सामन्यांच्या असणार आहे। मित्रांनो, या 24 सामन्यांपैकी विराट रोहितची जोडी किती सामने खेळतील याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे।